श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, मित्रांनो. वर्षातून एकदाच येणारा अत्यंत पवित्र आणि चमत्कारिक असा सण होळी हा फक्त रंगांचा सण नाही. हा आहे वाईट शक्तींचा नाश करणारा आणि आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणणारा दिव्य दिवस. आणि मित्रांनो, या होळीच्या पवित्र अग्नीसमोर जर तुम्ही फक्त 11 वेळेस एक छोटासा मंत्र श्रद्धेनं म्हटला, तर तुमच्या जीवनातील दुःख, अडथळे, संकट आणि नकारात्मक शक्ती अग्नीमध्ये भस्म होऊ शकतात. हो मित्रांनो, हा मंत्र अत्यंत चमत्कारिक आणि प्रभावशाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हा मंत्र कोणता आहे, कधी म्हणायचा आहे आणि कसा म्हणायचा आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल सुरू होतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, प्राचीन काळात एक महान भक्त होते, भक्त प्रल्हाद. त्यांची भगवान विष्णूंवर अतूट श्रद्धा होती. पण त्यांचे वडील हिरण्यकश्यपू हे स्वतःला देव मानत होते आणि त्यांना प्रल्हादाची भक्ती सहन होत नव्हती. त्यांनी अनेक प्रयत्न केले प्रल्हादाला मारण्यासाठी, पण प्रत्येक वेळी भगवंतांनी त्यांचे रक्षण केले. शेवटी हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणी होलिकाला सांगितले. होलिकाला वरदान होते की अग्नी तिला जाळू शकत नाही. ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसली. पण मित्रांनो, भगवंताच्या कृपेने चमत्कार झाला. होलिका अग्नीमध्ये जळून भस्म झाली आणि भक्त प्रल्हाद सुरक्षित बाहेर आले. मित्रांनो, याचा अर्थ काय? जे भक्ती करतात, देवावर विश्वास ठेवतात, त्यांचे रक्षण स्वतः परमेश्वर करतात. आणि म्हणूनच होळीचा अग्नी हा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो. मित्रांनो, आता तो दिव्य आणि चमत्कारिक मंत्र जाणून घेऊया. हा मंत्र आहे ओम होलिकायै नमः. चला, आपण सर्वजण मिळून एकदा श्रद्धेने म्हणूया. ओम होलिकायै नमः. ओम होलिकायै नमः. होलिकायै नमः. मित्रांनो, हा मंत्र होलिका देवीला समर्पित आहे. या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनातील वाईट शक्ती नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. मित्रांनो, होळीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा होलिका दहन होईल, तेव्हा त्या पवित्र अग्नीसमोर उभे राहा. आपले हात जोडून डोळे बंद करा आणि मन शांत करा. शक्य असेल तर आपल्या हातात एक पूजेचा नारळ घ्या आणि पूर्ण श्रद्धेने हा मंत्र 11 वेळेस नक्की म्हणा. ओम होलिकायै नमः. ओम होलिकायै नमः. ओम होलिकायै नमः. मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणता, तेव्हा कल्पना करा की तुमचे दुःख, अडथळे, संकट सर्व काही त्या अग्नीमध्ये जळून नष्ट होत आहे. मंत्रजप पूर्ण झाल्यानंतर तो नारळ अग्नीमध्ये अर्पण करा. जर नारळ नसेल तरीही फक्त हात जोडून मंत्र म्हटला तरी पूर्ण लाभ मिळतो. मित्रांनो, जर तुम्हाला होळीच्या अग्नीसमोर जाता आले नाही तरी काळजी करू नका. तुम्ही आपल्या घरात देवघरासमोर बसून सुद्धा हा मंत्र म्हणू शकता. देवासमोर दिवा लावा, हात जोडून बसा आणि श्रद्धेने 11 वेळेस मंत्र जपा. मित्रांनो, श्रद्धेने हा मंत्र जप केल्याने तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतात. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवाची कृपा तुमच्यावर कायम राहते. या होळीच्या पवित्र दिवशी हा दिव्य मंत्र ओम होलिकायै नमः 11 वेळेस नक्की म्हणा.
ही माहिती जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ व ओम होली कायै नमः लिहा. आणि अशाच धार्मिक व उपासनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.